राजकीय नेत्यांनी स्वतःची विमानं व्हीएसआर कंपनीकडे सोपवली। फडणवीसांनीही व्हीएसआर कंपनीकडे विमान दिलेलं असेल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या व्हीएसआर विमानातील प्रवासानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप। संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत। राऊतांनी तात्काळ मुख्यमंत्री फडणवीसांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल। फडणवीसांनी व्हीएसआर कंपनीकडे विमान दिल्याच्या आरोपानंतर भाजपच्या नवनाथ बन यांचा इशारा। अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण। तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता आहे। अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार, तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार। अजित पवारांच्या अकाली निधनानं पवार कुटुंबावरती दुःखाचा डोंगर। विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जय पवार यांच्यासह युगेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट, मिस यू डॅड असा उल्लेख। प्रेझेंटेशन दाखवून दोषींना मदत केली जातीये का? अहवालापर्यंत गोपनीयता बाळगायला हवी। काही पुरावे असल्यास तपास यंत्रणांना द्या। अनिल पाटलांचा रोहित पवारांवर निशाणा। रोहित पवारांच्या प्रश्नावरती सुनील तटकरेंनी बोलणं टाळलं। अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुनील तटकरे बारामती पोहोचले। एफआयआर घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 40 आमदारांसह सरकारवर दबाव आणला पाहिजे। सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार यांनी यावरती बोललं पाहिजे। रोहित पवारांचं यावेळेस संजय राऊत यांचं आवाहन। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची उद्या पहिली बैठक होणार। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत ही महत्त्वाची बैठक असेल। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। नागपूर पेपरफुटी प्रकरणामध्ये बोर्डाकडून मोठा खुलासा। 11 वाजताचा पेपर 10 वाजून 37 मिनिटांनीच फुटला। बोर्ड अध्यक्षांची कबुली। आतापर्यंत 2 मुख्य सूत्रधारांसह एकूण 8 आरोपी अटकेत। बदलापूरमधील स्त्रीबीज प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले। आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीमध्ये नाशिक मनपाकडून महत्त्वाची कागदपत्र ताब्यात। आर्थिक आमिषानं गरजू महिलांची फसवणूक करणाऱ्या रॅकेट प्रकरणी खुलासा करण्याची सेंटरला नोटीस।